बघितला व्हिडिओ, आली सत्यता समोर, पडले थोबाडावर. जसे कसे अंगात आलेल्या बाया नाचू लागल्या, तसंच कालसुद्धा मोर्चा काढला. आणि काय, आम्ही कसे सत्तेत, आम्ही शिवाजी महाराजांना मानतो आणि आम्ही हे करतो आणि ते करतो, कसं दाखवू लागले. आणि आता आम्ही ते काय मारामारी आणि हे सोडून दिल्यात. अरे गुंडांनो, गुंड प्रवृत्तीचे जे लोक तिथं बोलले ना, ते सगळेच तुम्ही जिल्हा परिषद, पंचायत समिती हे तुम्हाला लढवायच्या होत्या आणि त्याच्यासाठी तुम्ही बोलले. आणि त्या बिचाऱ्या अत्याचार झालेल्या ताईवरती तुम्ही जे नाही ते बोललात. तुमच्या घरातल्या एखाद्या बाईवरती असं कोणी बोललं असतं आणि तुमच्या घरातल्या बाईचे असे जर कपडे कोणी फाडले असते ना, तर काय केलं असतं. आणि त्यातली त्यात तुम्ही किती जातीवादी आहेत, हे लोकांना सरळ सरळ उघडकीस येऊन कळायलंय. आणि जातीवाद करायचा आणि राजकारणाचा फायदा घ्यायचा. आणि किती जातीवादी आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. कारण आंतरवालीत उपोषण झालं की आंतरवालीतच उपोषण करायचं आणि तिथंच हे करायचं. दुसरीकडे तुम्हाला काही जमत नाही. आणि तुमचा आका, तुमच्या आकाचा आका, त्याच्यासाठी सुद्धा बाया थै 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 नाचू लागल्या. ते बसला ना जेलमध्ये, तसंच याचं सुद्धा दुकान लागलंय त्या सरपंचाचं सुद्धा. आणि महाराष्ट्र शांत बसणार नाही. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र सोबत आहे. काय ताकद लावायची तर लावा. जय जिजाऊ, जय शिवराय. आणि हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवा बांधवांनो. आपला मित्र उदय भिसे पाटील.